नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रेणूच्या ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत मेथीचा थेपला, जो मुलांच्या टिफिन करता एक चांगला पौष्टिक असा पर्याय होऊ शकतो। मेथीचे थेपले बनवण्याकरता मी इथे एक जोडी मेथी घेतली आहे। ती निवडून धुवून बारीक चिरून घेतली आहे। त्यामध्ये मिक्स करण्याकरता 2 चमचे कसुरी मेथी, भाजलेले पांढरे तीळ, हळद, ओवा, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर बारीक वाटून। आता प्रथम परातीमध्ये मी ही मेथी काढून घेते। मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची। ह्यातलं पाणी पूर्णपणे निथळून दिलंय। थोडंसं पाणी राहिलं तरी काही होत नाही, पीठ मिक्स करताना ते त्यामध्ये मिक्स होऊन जातं। आता मी त्यामध्ये तीळ घालते, ओवा मी थोडासा हाताने क्रश करून घेतेय, हळद, कसुरी मेथी, लाल तिखट। आता मी हे सगळं मिक्स करून घेतेय। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलंय। मी चवीप्रमाणे ह्यामध्ये मीठ घालते। आता मी जी हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ती त्यामध्ये मिक्स करते। जशी मला लागते त्या पद्धतीने मी मिक्स करते। नंतर पिठामध्ये सो मेथी मी मिक्स करेल ती। अशा पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचंय। आता मी ह्या कपच्या मेजरमेंट प्रमाणे 3 कप ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करणार आहे। मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता ह्यामध्ये मी अर्धा कप बेसन पीठ टाकणार आहे। आता त्याच मेजरमेंट कप प्रमाणे मी अर्धा कप बेसन पीठ घेतले। पाव कप मी ह्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे। मी पाव कप तांदळाचं पीठ मिक्स करते त्यामध्ये। आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं। आता मी ह्यामध्ये तेल मिक्स करते। तेल थोडं जास्त टाकायचं पीठ मळताना, त्यामुळे थेपले टिकतात बरेच दिवस। प्रवासामध्ये आपल्याला कुठे घेऊन जायचं म्हटलं काही खायला तर आपण हे थेपले नेऊ शकतो। आता आपण छानसं पीठ मळून घेऊया। पूर्ण एकजीव असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ व्यवस्थित आपलं मळलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीने आपण छानसं असं पीठ मळून घ्यायचं। थोडंसं तेलाचा हात लावायचा। थेपल्यांचं पीठ मळताना थोडं तेल जास्त लागतं, नेहमीच्या पोळीच्या पिठाप्रमाणे ते नसतं। अशा पद्धतीने मी एक छानसं असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे, 10 ते 15 मिनिट, आणि त्यानंतर आपण थेपले लाटायला घेऊया। 15 मिनिटं मी पीठ भिजत ठेवलं होतं। आता मी थेपले लाटायला घेते। मी थोडेसे मोठेच करते, त्यामुळे माझा उंडा थोडासा मोठाच आहे।
मी बारीक गॅसवर तवा ठेवलाय. आता मी हे लाटते. थोडंसं पातळच लाटायचे म्हणजे ते मऊ होतात. अशा पद्धतीने मी थेपला लाटून घेतलाय. आता गॅस थोडा मोठा करते. आता आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचा आहे. आता तेल लावते मी थोडं ह्याला. असे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे ते. आपले थेपले छान भाजलेले. मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर रेडी आहे आपला मेथीचा थेपला. माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हां, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.